लपत छपत यायची काही गरज नाही. जे करायचे होते ते केलेच आपण. म्हणजे तू इथे आल्यावर आम्ही तुला कामे सांगतो अशी कागाळी केलीस ना माधवाकडे? नाही नाही, तसे नाही. तसे नाही कसे? तसेच आहे. म्हणूनच तर माधवाने आम्हाला सांगितले की तू इथे आल्यावर अजिबात तुला काहीही कामे सांगायची नाहीत म्हणून. अहो तसे नाही, माझे म्हणणे फक्त एवढेच होते की मी इथे शिकवण्यासाठी. कळले, सगळे कळले. अहो पण माझं जरा ऐकून तरी घ्या ना. अगो बाई, आता तू सांगायचे आणि आम्ही ऐकायचे? जमायचे नाही. ज्यांना शिकवायला आला त्यांना शिकवा, म्हणजे कल्याण होईल रानडे घराण्याचे. जा आता. खाली मुंडी पाताळ धुंडी. बाईच्या जातीचे यावयास हवे त्याच्या नावाने शंख, आणि ज्याचा काही उपयोगच नाही त्यात हातखंड. वा 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 वा, काय करायचे त्या शिक्षणाचे जळले मेले ते लक्षण. आणि काय गो, तुला जे येत नाहीये तेच शिकवत होतो ना आम्ही. पण नाही, तुला ते शिकायचे नाही. तुला बुके हवीत वाचायला. करा, काय गोंधळ घालायचाय तो घाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चुली पासले तुला काहीही जमत नाही. आता तोंड पाडून माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीयस? जावर, तुझी मड्डम येईलच मागून ठुमकत ठुमकत. फराळाचे काय? घाबरू नका, तुम्हाला करायला सांगत नाहीये, गिळायचं विचारतेय. ते जमतंय ना? लाडू, चिवडा, चकल्या, शंकरपाळे पाठवू का गरम पोहे, शिरा, उकड करून पाठवू? नाही, करता तर काहीच येत नाही आपल्याला त्यातले, पण दोघींना गिळता येते ना. नाही नाही, मला नको फराळ, येते मी. हे शिक्षण घेऊन आमच्या सुनबाई काय दिवे लावणार आहेत ना, हे कळले हो काल रात्रीच. सगळा छछोरपणा नुसता. भाऊसाहेबांना येऊ देच. सगळी इत्तंभूत कथा सांगते की नाही त्यांना ते बघाच. सरस्वती, सरस्वती, काय गो, काय झाले? अहो काल रात्रीचे बाहेर गेलेत हे, अजून परतले नाहीत. अगो बाई, काय म्हणावे या गोपाळास? काळजी लावतो अगदी जीवास. बरं त्याचे ते जोडीदार कायम भया सरसावलेले. किती वेळा समजावून सांगितले त्यास, पण त्यास काही. तेच तर, नारायणाच्या वेळेस किती काळजी घ्यायचे हे माझी, पण आता नीट दोन शब्दही बोलत नाहीत माझ्याशी. घटकाभर जवळ बसले तर दूरच. खरे सांगू सरस्वती, बघ हो, तुला पटते का? पण तू कधी तुझ्या सासू सासऱ्यांशी नीट वागतेस? गोपाळाचा खूप जीव आहे हो त्याच्या आई अण्णांवर. तुझे हे वागणे पाहून मनातनं राग येत असेल त्यास. वा, म्हणजे शेवटी खापर माझ्यावरच. मी पडले बाहेरची, तुम्हाला तेच जवळचे. चांगले हो, अगदी चांगले. दुर्दैव आहे, तूच प्रेमाने समजवायास गेले, पण शेवटी काय, वाकड्यातच शिरलीस ना.
अगं तुझ्या या असल्या स्वभावालाच कंटाळत असेल गोपाळ. कंटाळेल आणि एक दिवस दुसरा घरोबा करून बसेल. काय तुम्हाला तर तेच हवे असेल हो. तुम्ही वाटच बघत असाल हे माझ्यासाठी दुसरी सवत कधी आणतायत ते. हे काय झाले? तुमचा चेहरा का असा उतरलेला? माई रागे भरल्या मला. का? काय केलं तुम्ही? मी मी अभ्यासाची जी कौतुके सुरू केली आहेस ना ती आधी बंद कर आणि घरातल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष दे. काय झालंय? काय विचारतेय मी? अहो आपण थोडा हूडपणा कमी करावा ना. म्हणजे मग कशाला कोण रागे भरेल नाही का? आता नुसत्या बसून राहणार आहात? पाटी पेन्सिल नाही आणायची? आणते. आज मी तुम्हाला एक धडा वाचून दाखवते. तो तुम्ही पाटीवरती लिहून दाखवा. कळले? लिहा तर मग. एका वनात एक हुशार कोल्हा राहत होता. तुझे चोचले आता मला नाही खपणार. तुझा नवरा शिकला सवरलेला आहे त्यामुळे आपली बायको त्याला शिकलेलीच आवडणार. मुळात नवऱ्यांच्या आपल्या बायकोकडून खूप अपेक्षा असतात पण त्या सगळ्याच पूर्ण करणे नाही जमत कोणत्याच बायकोस. करू देत काय करू देत करतायत. मग आता आपण काय करणार? ताई आपण शारदेस चांगला धडा शिकून पिटाळले होते की नाही? पण काय झाला उपयोग? आली ती परत उगवली रमेचे धडे घ्यायला. आता आपण रानड्यांची इब्रत जपण्यासाठीच केले ना सगळे. काय आपण चांगल्यासाठीच करायला गेलो ना. पण परवा कुणाला याची नाही. आपल्याला जर का टांगणार असतील ना ही लोक तर मी तर म्हणते ताई तोंडाला दाभण लावलेले बरे हो. हा ताई वास्तविक या माईनी पुढाकार घ्यायला हवा हो आणि हे सगळे थांबवायच हवे. पण नाही ही माई घेते सगळं खपून आणि म्हणून तुला सांगते ताई यांचे वाढतच चालले दिवसेंदिवस. काय म्हणालात तुम्ही? नाही काय म्हणायचंय तुम्हास? हा मी सांगितले का माधवाच घरात मास्तर येणार म्हणून? का मी सांगितले स्वतःच्या बायकोला मड्डम कर? नाही अगो तसे नाही. तू या घरची मुक्त्यारीण आहेस म्हटल्यावर तुलाच पुढाकार नको का? मी असले तरी घरात वडील कोण आहे? हा ही गोष्ट वडीलपणाने तुम्ही सांगायला नको. पण बोलता का तुम्ही काही? माधवासमोर कोणी काहीही बोलत नाही. जो काही राग काढायचा आहे ना तो सगळा माझ्यावर काढा. हे जे काही चाललंय ना घरात हे मलाही आवडत नाही हे सगळ्यांना माहितीये. पण तरी काय करू शकते मी? काय आहे माझ्या हातात? त्या मुलीला जितके बोलायचे आहे ते सगळे बोलते मी. पण तिला ऐकायला नको. ती मेली ऐकतही नाही आणि मला उलट उत्तरही करीत नाही. मग काय करायचे मी? सगळे आपले येऊन जाऊन मलाच बोलतात. मला नाही बोलायचं या विषयावर कोणाशी. अगो माई
इथे रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नव्हता, पण कुणास त्याचे काही आहे का? का रात्रभर नीज न येण्यासारखं काय झाले आहे? छान. आपण तिथे दंगलीच्या तोंडाशी जायचे, वर विचारायचे झाले होते काय. आपण तिथे जीवावर उदार झालेले, मग आम्ही इथे काय निजून राहायचे का? आणि समजा लागलीच असती जरा पेंग तर सासूबाईंनी काही एक बोलायचे बाकी ठेवले नसते हो. आता आईला कशाला ओढते आहेस यात? नाहीतर काय, आई काय बहीण काय, बहिणीसाठीच गेला होतात ना तिकडे जीव पाखडत. पण काय झाले, बहीण पोचली सुखरूप सासरी आणि तुम्ही उगाच धावताय चिंता करत. ही गेली तिकडे. अहो पण उद्या तुमच्या जीवास काही झाले असते तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहणार होते सांगा ना. काही नाही, वंशज अवलक्षणी आहेत हेच खरे. सरस्वती बस! या पुढे यमूच्या बाबतीत एखादा वेडावाकडा शब्द आल्यास याद राख, कायमची माहेरी पाठवून देईन तुला. गोपाळा, तुला काही भीड आहे की नाही? बायकोच्या अंगावर हात टाकतोस, तेही ती अशा नाजूक अवस्थेत असताना. अरे तोंड दिलंय ना तुला बोलावयास, हात उगारायचे काम नाही. जी काय मर्दुंकी दाखवायची ना ती बाहेर जाऊन दाखव. आणि काय गो सरस्वती, तू ही काही कमी नाहीस. त्याला अशी चिथवणी देत राहिलीस तर त्याचा तोल हा जाणारच आहे. गोपाळ आणि तू, तुम्ही दोघांनी अशी डोक्यात राग घालून घेतली तर कसे व्हायचे बाळा? अशा आतताईपणामुळे मनावर सरे पडतात गो, आणि मग भरून जायला फार वेळ लागतो, फार वेळ लागतो. तेव्हा कर्कोचाने सुद्धा कोल्ह्याला आपल्या घरी बोलावले. मास्तरीणबाई आल्यात म्हणून नाही रागवल्यात, आणि आता इथून खाली गेले म्हणजे सुभद्रा काकू, ताई सासूबाई, दुर्गा वंश सगळेच मला रागे भरतील. काय करू मी आता? तर असे आहे तात्पर्य. काय कळले रमाबाई? अहो तात्पर्य कळले की नाही? काय विचारतेय मी? अहो लक्ष कुठे आहे तुमचं? काय लिहिलेत दाखवा मला, पाहू काय लिहिलेत ते. अहो हे काय, आतापर्यंत फक्त 3च शब्द लिहिले. मी इथे घसा खरवडून सांगते आणि तुमचे अभ्यासात लक्षच नाही. असा जुलमाचा रामराम काय उपयोगाचा? ह्याला काही अर्थ नाहीये. मागच्या वेळेस मी इथे आले तर तुमच्या घरच्यांनी मला सतावले, तरी मी सर्व विसरून भांडारकरांनी सांगितले म्हणून पुन्हा आले तर तुमचेच अभ्यासात लक्ष नाही. दोन्ही वेळा माझा आटापिटा व्यर्थच. ते काही नाही, मला माधवरावांच्या कानावर ही गोष्ट घालायलाच हवी. तुम्हाला अभ्यासात रस नसेलच तर मारून मुटकून घोड्यावर बसवण्यात काहीच अर्थ नाही. आता काय ते त्यांच्याशी बोलते आणि मगच ठरवते की तुम्हाला शिकवायला यायचे की नाही. येते मी. शारदाताई, शारदाताई थांबा ना. शारदाताई ऐका ना माझे. शारदाताई मी करीन अभ्यास. नमस्कार करते. हा आयुष्यमान भवा. आम्ही आपणास ओळखले नाही. कोण आपण?
मी शारदा जहागीरदार. जहागीरदार म्हणजे आप्पा जहागीरदारांची सून का? नाही नाही, राव बहादूर बळवंतराव जहागीरदारांची सून. राव बहादूर नाही हो, आमच्या लक्षात येत नाहीये. मी इथे रमाबाईंना शिकविण्यासाठी येते, भांडारकरांच्या फिमेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून. असे म्हणजे तुम्हीच का त्या दुसऱ्यांच्या लेकी सुनांना ज्ञान देत फिरता आहात? त्या तुम्हीच वाटत. चांगले, उत्तम कार्य चालू आहे तुमचे. हो, अतिशय उत्तम कार्य. नाही म्हणजे व्यवहारापुरते लेकी सुनांनी शिकावे या मताचे आम्ही सुद्धा आहोत. संसार करायचा तर थोडेसे शास्त्र यायलाच हवे, पण तेवढ्या पुरतेच पुरे, त्याच्या पुढे नको. पण तुम्ही म्हणजे उंबरठा ओलांडून दुसऱ्यांच्या लेकी सुनांना ज्ञानी करत फिरत आहात. तुमचे संसार कोण सांभाळतात? सांभाळतात कोण तुमचा संसार? तुमचे सासू सासरे. चांगले आहे, चांगले आहे, उत्तम आहे. हे जे काय तुमचे समाज सुधारण्याचे नवमतवाद्यांचे कार्य चालू आहे ना, ते अतिशय उत्तम उत्तम आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम पांडू काका, कृष्ण हरी. पांडू काका, वैजी, मला तुमच्याशी काही बोलावयाचे होते. बोला ना, बोला. पांडू काका, आता मला तुम्हीच सांगा, माझे काय चुकते आहे ते. असं का बोलतायसा वहिनी साहेब? मग माई सुद्धा मला रागे भरतात. घरातले तर सगळेच आता मला परके वाटायला लागलेत. स्वतःनी माझ्या अभ्यासाची सुरुवात केली म्हणून मी अभ्यास करते. जी. आणि आता मला अभ्यास आवडतो सुद्धा. पण या घरात सारखे मी अडाणी माणूस, मी काय सांगणार? समज कळतंय हो, पण मी पडलो नोकर माणूस. नाही आता तुम्ही धाकल्या मालकांचं ऐकायचं का ताई माई दुर्गाकांचं ऐकायचं? खरंच म्हणजे कात्रीत सापडलं का तुमची परिस्थिती झाली आहे बघा. पांडू. जी जी. तू जा. जी. काय बोलणे चालले होते? काही नाही, असेच घरातले. मला समजते सगळे, पण रमा, तू या घराची मालकीण आहेस. या घरातील नोकरांबरोबर उठसूट चर्चा करणे, त्यांच्याबरोबर हसणे खिदळणे हे बरे नव्हे. पांडू आपला जुना नोकर असला तरी आता राहता राहिला प्रश्न तुझ्या मनीचा, जो तू पांडूला विचारत होतीस. त्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुला देतो. माधव जरी तुझा नवरा असला तरी या घरातील स्त्रियांचेच तुला ऐकावे लागणार आहे. माधव कचेरीत गेला किंवा काही कामानिमित्त परगावी गेला तर तू या स्त्रीवर्गांच्याच पूर्ण वेळ ताब्यात राहणार आहेस. त्यामुळे ताई माई दुर्गाक्का यांच्या मनाप्रमाणेच वागणे तुझ्या हिताचे आहे. रमा, आतापर्यंत मी बोललो नव्हतो, पण आता बोलतो. तू रानड्यांची सून आहेस, त्यामुळे या घराच्या जबाबदाऱ्या उचलणे हे तुझे कर्तव्य आहे. माधव जरी नवमतवादी असला तरी तो या घराच्या उंबरठ्या बाहेर आहे, हे ध्यानात ठेव. या उंबरठ्याच्या आत असलेल्या चौकटीतच तुला तुझे आयुष्य काढावायचं आहे, ज्यात माधवाचा नवमतवाद आतापर्यंतही कुचकामी ठरलाय. यापेक्षा जास्त मला बोलाव्यास नाव नकोस. काळजी घे.